कार्तिकने त्यांना थांबवलं कारण दक्षची एक्सप्रेशन्स लगेच बदलली होती आणि डोळ्यात दुःख दाटलं होतं. दीक्षाच्या बरोबर लक्षात आलं होतं ते. मुंबईला परतल्यावर या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा दीक्षाने मनोमन निश्चय केला होता. 4 वर्षापूर्वी घडलेल्या घटनांचा पेटारा परत एकदा उघडला जाणार होता. लवकरच. आता पुढे. दिल्लीची कामं आवरून सगळे मुंबईला निघून आले. दिनेशची फॅमिली, अनुराधाबाई वगैरे निवेदितासोबत तिच्या घरी जाणार होते. खुद्द निवेदिता बऱ्याच वर्षांनी तिच्या घरी जाणार होती. मुंबईत आल्या आल्या सगळे तिकडे निघून गेले. दीक्षा, दक्ष आणि दिव्या तिघे घरी होते. दिव्या कॉलेजला गेली आणि दीक्षा दक्ष ऑफिसला निघून गेले. प्रोडक्ट लॉन्चची डेट जवळ आल्याने दक्ष आणि कार्तिक बिझी होते. दीक्षाही तिच्या कामात गडली होती. फाईल दक्षला द्यायची म्हणून ती त्याच्या केबिनमध्ये गेली तर दक्ष केबिनमध्ये नव्हता. समोर त्याच्या डेस्कवर फाईल पडल्या होत्या. तिच्या डोक्यात दिनेशनी दक्षचं बोलणं घुमू लागलं. तिने आजूबाजूला नजर फिरवली आणि ती पटकन फाईलकडे वळली. दक्ष आणि दिनेश दादा नक्की कुठली फाईल म्हणत होते? नक्कीच तिच्यात काहीतरी खास असणार. कदाचित माझ्या प्रश्नांची उत्तरं. दीक्षा स्वतःशीच म्हणाली आणि फाईल्स चेक करू लागली. काय यार, या सगळ्या कामाच्या फाईल्स आहेत. दीक्षा, दक्ष एवढी महत्त्वाची फाईल अशी डेस्कवर ठेवून देईल का? दीक्षा फाईल गुंडाळत होती. इतक्यात केबिनचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला तसं तिच्या हातून फाईल निसटून खाली पडली. बायको, तू इकडे काय करतेस? या फाईल्स या अशा का पडल्यात? मी ते तुला फाईल द्यायला आलेले. तू नव्हतास म्हणून मग बाहेर जायला वळले तर माझ्याच धक्क्याने फाईल्स खाली पडल्या. खरंच? दक्ष तिरप्या डोळ्याने तिच्याकडे पाहू लागला. मला काही हौस नाही आहे तुझ्या केबिनमध्ये रिकाम टेकड्यासारखे फिरायचे. हे काय प्रेक्षणीय स्थळ आहे का फिरायला? दीक्षा तोंड वेंगाडत म्हणाली. नक्की ना? त्याची परत संशयी नजर. 1 नंबरचा संशयखोर आदमखोर माणूस आहेस तू. ही तुझी फाईल्स. काय हवा तो गोंधळ घाल. मी जाते. मी तुझ्यासारखी रिकाम टेकडी नाही आहे. दीक्षा तोंड वेंगाडून बाहेर निघून गेली. काय मुलगी आहे, एक काम धड करत नाही. दक्ष स्वतःशीच म्हणाला आणि फाईल उघडून कामाला लागला. दिव्याचा फोन आल्याने संध्याकाळी दीक्षा लवकर घरी आली. दीक्षाला पाहून दिव्या खुशीतच तिच्याकडे आली. वहिनी, दिनेश दादाच्या लग्नाची तारीख काढली आहे. आता भरपूर शॉपिंग. दिनेश दादा तुझ्या लग्नात पला, असं म्हणत दिव्याने तिची शॉपिंगची लिस्ट सांगायला सुरुवात केली. तिची लिस्ट ऐकून सगळ्यांनी डोक्याला हात मारला. दिव्या, तुझं चालू दे, मी सगळ्यांसाठी चहा बनवून आणते. आई, आज मस्त गोडाचं करूया. सेलिब्रेशन तो बनता आहे. हो ना, तेच. वहिनी, लग्नाला फक्त महिना आहे. अजून खूप तयारी बाकी आहे. तुझी कामं आवरून घ्या हां, नंतर मग प्रॉब्लेम नको. मी दादाला सांगणार आहे काय ती कामं लवकर आवर. दिव्याचा उत्साही आवाज. हो दिव्या, दीक्षा म्हणाली आणि आत निघून गेली. दिनेशने दक्षला लग्नाची न्यूज कळवली तसं तोही खुश झाला. घरी लवकर येतो सांगून दक्षने कामाची आवराआवर करायला सुरुवात केली. संध्याकाळी सगळेजण एकत्र जेवायला बसले होते. लग्नाच्या तयारीवर जोरदार चर्चा चालू होती. लग्न निवेदिताकडे होणार होतं. दीक्षा पण उत्साहात बोलत होती. सगळं आवरून दीक्षा रूममध्ये निघून आली. ती आली तेव्हा दक्ष कार्तिकशी फोनवर बोलत होता. फोनवर बोलून तो आत निघून आला. काय बायको, झालं का लग्नाचं प्लॅनिंग? काय तो उत्साह, जसं काय स्वतःचं लग्न आहे. दक्ष तिला चिडवत म्हणाला. मला उत्साहात पाहून तुला का प्रॉब्लेम होतोय? तुला मला त्रासात पाहायला आवडतं ना? पर खुशी तो मैं तुम्हें मिलने नहीं दूंगी. दीक्षा त्याला चिडवत म्हणाली. खरं बोललीस तू. तू कधी मला सुखाने जगू देणार नाहीस. तुमसे शादी की और हमारे नसीब की वाट लग गई. मी सांगितलेलं तुला माझ्याशी लग्न कर. आला मोठा दीड शहाणा, वाया गेलेलं माकड, दुसऱ्याचा खून घेऊन जगणारा वाम्पायर. दीक्षा चिडत त्याच्या अंगावर आली. भांडकुदळ, आवर जरा स्वतःला, आवर. गरीब की जान लोगी क्या? तू आणि गरीब? का त्या शब्दाचा अपमान करतोयस? आदमखोर भेडीये. दीक्षा त्याला चिडवत म्हणाली. तो काहीतरी बोलणार इतक्यात बाहेरून अनुराधाबाईंची हाक आली. तसं दीक्षा त्याला लूक देऊन बाहेर निघून गेली. काय सटकू पोरगी आहे, बाहेर सगळ्यांशी अगदी प्रेमाने वागते. मी समोर आल्यावर हिच्यात काय संचारतं देव जाणे. दक्ष लॅपटॉप उघडत बडबडला आणि कामाला लागला. दुसऱ्या दिवशी दिनेश अँड फॅमिली दिल्लीला निघून गेले. दिल्लीला लग्नाची जोरदार तयारी चालू होती. बाकी तयारीकडे अनुराधाबाई मुंबईत करत होत्या. त्यांच्यासाठी हे लग्न खूप खास होतं. त्यांच्या पुतण्याचं लग्न होतं आणि सोबत भाचीचं सुद्धा. त्या दोन्ही साईडने असल्याने त्यांच्यावर जबाबदारी जास्त होती. आज दिवसभर दक्ष जरा अपसेट होता. दिवसभर त्याचं कामातही नीट लक्ष नव्हतं. एक अस्वस्थता, एक बेचैनी होती त्याच्या चेहऱ्यावर. त्याने कसंबसं काम आवरलं आणि तो घरी निघून आला. आल्या आल्या फ्रेश होऊन तो त्या रूममध्ये जाऊन बसला होता. दीक्षा नेहमीप्रमाणे किचनमध्ये होती. तिचं काम झाल्यावर ती रूममध्ये आली तेव्हा दक्ष तिला कुठेच दिसला नाही. ती फ्रेश होऊन बाहेर यायला आणि दक्ष रूममध्ये यायला एकच गाठ पडली. तो काही न बोलता वॉर्डरोबकडे गेला, पण दीक्षाची त्याच्यावर बारीक नजर होती. त्याने ट्रॅक पॅन्टच्या खिशातून एक कीचेन काढली आणि
त्याच्या ड्रॉवरमध्ये ठेवून ड्रॉवर लॉक केला. दीक्षाने तिरप्या नजरेने ते सगळं पाहिलं होतं. तिला चावीचं लोकेशन तर मिळालं होतं. आता चावी हातात मिळवण्याच्या संधीची वाट पाहायला लागणार होती. काय झाले दक्ष, आज अपसेट वाटतोयस? दीक्षाने विषय काढला. काही नाही यार बायको, तीच ती कामाची टेन्शनं. मला 2 दिवस दिल्लीला जावं लागणार आहे, त्याचीच तयारी करायची आहे, दक्ष म्हणाला. ओ, कधी जाणार आहेस? तिचा उत्साही आवाज ऐकून दक्षच्या भुवया उंचावल्या. बायको, तू मला हकलायला बघतेस का इकडून? त्याने कपाळावर आठ्या घालत विचारलं. ऑफकोर्स, तू नसशील ते 2 दिवस किती भारी असतील ना. अख्खा बेड माझा, हवं तेवढं लोळा. अख्खी रूम माझी, हवं ते करा, कोणी बोलायला नाही, दीक्षा मस्करी करत म्हणाली. खरं तर तिने तिची बाजू सावरली असंच म्हणावं लागेल. जास्त उडू नकोस तू, 2च दिवस जातोय, आयुष्यभरासाठी नाही. तुझी एवढ्याच सुटका नाही आहे हा बायको, दक्ष कुचकट हसत म्हणाला. तसं दीक्षाने नाक मुरडलं. दुसऱ्या दिवशी सकाळी दक्ष रेडी होत होता. एक पेमेंट करायचं होतं, त्यासाठी चेकबुक काढायला म्हणून त्याने त्याचा ड्रॉवर उघडला. दीक्षा डोळ्यांच्या कोपऱ्यातून सगळं पाहत होती. दक्ष ड्रॉवर लॉक करणार तोच त्याला फोन आला म्हणून तो बाहेर गेला. दीक्षाने ही संधी साधून तिच्या पर्समधून सोप काढला, पण ती त्याच्या वॉर्डरोबजवळ जाणार तोच दक्ष घाईघाईत आत आला आणि ती भरकन वळली. मोबाईल टेबलवर ठेवून दक्ष डायरेक्ट बाथरूममध्ये घुसला आणि दीक्षा रिलॅक्स झाली. तिने पटकन ड्रॉवर उघडून ती किचन बाहेर काढली आणि चावीचं इम्प्रेशन सोपवर घेतलं. किचन जागेवर ठेवून तिने हळूच ड्रॉवर बंद केला आणि सोप तिच्या पर्समध्ये ठेवून ती बाहेर निघून गेली. तिच्या कामाची सुरुवात तर झाली होती, आता पुढे काय होतं ते पाहायचं होतं. दक्ष दुसऱ्याच दिवशी दिल्लीला जाणार होता. दीक्षाला चांगलाच चान्स मिळाला होता त्या रूममध्ये जाण्याचा. तो कधी एकदा जातोय असं तिला झालं होतं. दक्ष दिल्लीला गेला आणि त्या संध्याकाळी दीक्षा कार्तिकला सांगून जराशी लवकर निघाली. तिने घराजवळच्या की मेकरकडे ती चावी बनवायला टाकली आणि ती घरी निघून आली. रात्री दिव्या तिच्यासोबत झोपायला आली होती. दोघी बऱ्याच गप्पा मारत होत्या आणि मस्ती करत होत्या. दक्षचा 1-2 वेळेस कामानिमित्त दीक्षाला फोनही येऊन गेला होता. आता तो कामानिमित्त होता की त्याला तिच्याशी बोलावंसं वाटत होतं हे तर दक्षच जाणे. दीक्षा दुसऱ्या दिवशी जरा लवकरच ऑफिसला जायला निघाली. तिने की मेकरकडून चावी कलेक्ट केली आणि उत्साहात ती कामाला लागली. तिकडे दक्षचंही काम लवकर संपलं होतं. त्याने फक्त कार्तिकला कळवलं होतं की तो दुपारीच निघतोय मुंबईसाठी. त्याच्या या चेंज ऑफ प्लॅनपासून दीक्षा अनभिज्ञ होती. ती खुशीतच ऑफिसमधून लवकर घरी आली. तिला माहीत होतं दिव्याचा क्लास असल्यामुळे तिला घरी यायला 8 वाजायचे आणि अनुराधाबाई त्यांच्या मैत्रिणीकडे भजन ऐकायला जायच्या, त्यामुळे आज तिला मोकळं रान मिळालं होतं. दीक्षाने पूर्ण घरावर नजर फिरवली. कोणी नसल्याची खात्री करत ती हळूहळू त्या रूमच्या दिशेने गेली. तिने चावी फिरवली तसं लॉक ओपन झालं. अलगद दरवाजा उघडून ती आत गेली आणि तिने दार लोटून घेतलं. अंधार पडायला लागल्यामुळे तिने मोबाईलमधला टॉर्च ऑन केला आणि ती रूममध्ये शोधाशोध करायला लागली. साधारण दक्षसारखीच ती रूम होती, किंबहुना जराशीच मोठी, अगदी स्वच्छ आणि नीटनेटकी. एका भिंतीवर खूप सारे फोटोज लावलेले होते. समोर एक मोठा फोटो लावलेला होता. एका बाजूला मोठा वॉर्डरोब होता. दीक्षा त्या दिशेने गेली. तिने वॉर्डरोबला हात लावला, पण तिला हे माहीत नव्हतं की त्याला सेन्सॉर लॉक होतं आणि त्याला जर टच केलं तर डायरेक्ट दक्षच्या फोनवर नोटिफिकेशन जायचं. दक्ष कार्तिकसोबत एअरपोर्टवर होता की त्याचा मोबाईल ब्लिंक व्हायला लागला आणि रागाने त्याचे डोळे लाल झाले. त्याला असं पाहून कार्तिक घाबरला. दक्ष, काय झाले? कार्तिकने कचरत विचारलं. हाऊ डेअर शी. दक्षने रागाने मुठी आवळल्या आणि तो सरळ गाडीकडे चालायला लागला. कार्तिक धावतच त्याच्या मागे गेला. दक्ष रागाने धुसफुसत होता. दक्ष, काय झाले सांगशील का? कार्तिकने घाबरत विचारलं. तुझी लाडकी दीक्षा त्या रूममध्ये गेली आहे कार्तिक. दक्ष गरजला आणि कार्तिकला भयंकर टेन्शन आलं. त्याने मनातल्या मनात दीक्षाला शिव्या वाटल्या, असं काहीतरी डेअरिंग करण्यासाठी. पण कशावरून दीक्षाच असेल? कोणी दुसरं? कोणाची हिंमत आहे त्या रूममध्ये जायची कार्तिक? त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच दक्ष कडाडला. कार्तिकला घाम फुटला होता. आता कुठे दक्ष आणि दीक्षा जरासे बोलायला लागले होते आणि आता तिने माती खाल्ली होती आणि दक्ष तिला सहजासहजी सोडणार नव्हता. कार्तिकला माहीत होतं दक्षाचा पॉझिटिव्हनेस. दिव्या आणि अनुराधांनाही त्याला मनवायला लागायचं त्या रूममध्ये जायला आणि दीक्षाने सरळ सरळ तिकडे धाड घातली होती. कार्तिकने दक्षकडे नजर टाकली. तो ओठ आवळून बसला होता. त्या क्षणी दक्ष म्हणजे टाईम बॉम्ब वाटला त्याला. तो घरी जाऊन दीक्षावर फुटणार होता. दक्ष घरी पोचला तेव्हा दिव्या नुकतीच घरी आली होती. दक्ष ताडताड पावलं टाकत घरात शिरला. दिव्याने त्याला पाहिलं तशी ती आनंदात त्याच्याकडे गेली. दादा, व्हॉट? दक्षने ती काही बोलायच्या आत तिला समोर उभं केलं. दीक्षाला रूमची चावी कोणी दिली? दक्ष दिव्यावर खेकसला आणि ती घाबरून थरथरायला लागली. कोणी दिली? दिव्या. दक्षने तिच्यावर नजर रोखली.
मग मी नाही. तिची बोबडी वळली होती. दक्ष, ती घाबरली आहे, जाऊ देत तिला. कार्तिक मध्ये पडला. दक्षने दिव्यावर रागीट कटाक्ष टाकला आणि तो वर जायला निघाला. सगळा स्टाफसुद्धा त्याला एवढा रागात पाहून हादरला होता. दीक्षा मोबाईल टॉर्चच्या उजेडात रूममध्ये काही क्ल्यू मिळतो का ते शोधत होती, पण काहीच धड दिसत नव्हतं. त्यामुळे शेवटी नाईलाजाने तिने लाईट ऑन केले आणि ती वळली. दक्ष वाऱ्याच्या वेगाने रूमकडे चालत आला. दीक्षा, गरजेतच त्याने रूमचा दरवाजा उघडला आणि समोर पाहतच राहिला. दीक्षा थरथरत समोरच्या फोटोकडे पाहत उभी होती. तिच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते. तिच्या हातातून मोबाईल गळून पडला आणि मागे आलेल्या दक्षचे एक्सप्रेशन क्षणात बदलले. तो तिच्याकडे धावला. दीक्षा, त्याने तिला हलवलं, पण तिला कसलंच भान नव्हतं. ती फक्त समोरच्या फोटोकडे एकटक पाहत होती. दक्षने समोर पाहिलं आणि परत तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरून तिच्या मनात काय चाललंय याचा त्याला मुळीच अंदाज येत नव्हता. दीक्षा, त्याने परत एकदा तिला हलवलं. तिची अवस्था पाहून त्याचा राग मावळला होता. काहीतरी बोल दीक्षा. दक्षने तिला गदागदा हलवलं तशी ती मटकन खाली बसली आणि गुडघ्यात तोंड खुपसून ओक्साबोक्शी रडायला लागली. दक्ष लगेच तिच्या शेजारी बसला. कार्तिकही धावत आत आला. दीक्षा, ए दीक्षा, काय झालं? इकडे बघ. दक्षने तिचा चेहरा उंजळीत घेतला. काय होते तुला दीक्षा? बरं नाही वाटत आहे का? दक्ष तिला विचारत होता आणि कार्तिक आव असून त्याच्याकडे पाहत होता. हा तोच दक्ष होता का जो काही वेळापूर्वी ज्वालामुखी बनून फुटायच्या तयारीत होता? दीक्षा, मुसमुसून रडणाऱ्या दीक्षाला दक्षने परत हलवलं. भानावर ये. तो तिच्यावर ओरडला तशी ती दचकली आणि रडता रडता त्याच्याकडे पाहू लागली. काय झाले सांगशील का? दक्षने शांतपणे विचारलं. तसं तिने समोरच्या फोटोकडे बोट दाखवलं. ओके, फोटो? त्याचं काय? दीक्षा, फोटोचं काय? दक्षने तिला विचारलं, पण ती परत थरथरायला लागली. कार्तिक, यार ही अशी का करते? दक्षाला आता भीती वाटायला लागली होती. मी ट्राय करतो तिच्याशी बोलायचा. दीक्षा, काय झाले सांगशील बाळा? कार्तिक तिला विचारत होता, पण तिने परत त्या फोटोकडे बोट दाखवलं आणि ती धाय मोकलून रडायला लागली. दिवी, दीक्षा रडता रडता जोरात ओरडली आणि दक्ष आणि कार्तिकने चमकून एकमेकांकडे पाहिलं. दिवी? कार्तिक, ती दिवी म्हणाली. दक्षने अविश्वासाने कार्तिककडे पाहिलं. तोही सदम्यात होता. दक्ष, मला वाटतं हिला आधी इकडून बाहेर नेऊया. तिला शांत होऊ देत, कार्तिक म्हणाला. हो. दीक्षा, चल चल आपण रूममध्ये जाऊया. दक्ष तिचा हात पकडत म्हणाला तसा तिने त्याचा हात झटकला आणि जोरजोरात नाहीमध्ये मान हलवली. दीक्षा, असं काय करतेस? तुला त्रास होतोय ना? प्लीज ऐक ना माझं. आपण तिकडे जाऊन बोलूया, ओके? दक्ष तिला समजावत म्हणाला. तशी ती तसूवरही हल्ली नाही. शेवटी नाईलाजाने दक्षने तिला उचलून घेतलं आणि बाहेर आला. दिव्या तिला असं पाहून घाबरली होती. दादा, काय झालं वहिनीला? दिव्या पॅनिक होत म्हणाली. माहीत नाही आहे दिव्या, प्लीज जरा पाणी आणतेस? दक्ष म्हणाला तशी ती खाली पळाली. दीक्षा हातपाय झाडत होती, पण दक्षने तिला न जोमानता बेडवर आणून झोपवलं. दीक्षा, शांत हो प्लीज, शांत हो. दक्ष तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता तशी ती हळूहळू शांत व्हायला लागली. दिव्या पाणी घेऊन आली तसा दक्षने ग्लास दीक्षाच्या तोंडाला लावला. पाणी पिऊन जरा तिला तरतरी आली. ठीक आहेस तू? दक्षने तिला विचारलं तशी तिने रडतच मान डोलावली. तू आराम कर, ओके? दक्षने तिच्या डोक्यावर थोपटलं आणि तो बाहेर जायला निघाला, पण दीक्षाने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला होता. मी थांबू? त्याने विचारलं तशी तिने हो मध्ये मान डोलावली. ओके, मी थांबतो, पण तू झोप जरा वेळ, शांत हो, ओके? तिला शांत करत दक्षने तिच्या अंगावर ब्लँकेट ओढलं. दीक्षा रडता रडता झोपून गेली होती. तिला झोप लागली आहे हे बघून दक्ष बाहेर आला. कार्तिक बाहेरच उभा होता. दक्ष, झोपली ती? कार्तिकने हळू आवाजात विचारलं तशी दक्षने मान डोलावली. कार्तिक, किती पॅनिक झाली होती ती. शॉक बसावा तशी. मला कळत नाही आहे काय चाललंय ते. आपण तर काहीतरी वेगळंच समजत होतो, पण इकडे. आणि ती दिवी म्हणाली ना? ऐकलंस ना तू? ती दिवीला वेड्यासारखी शोधत होती काहीतरी महिने. कार्तिक, आय विल गो मॅड. विचार करून डोकं फुटेल माझं. ती तर अशी रिॲक्ट करते की तिला माहीतच नव्हतं हे सगळं. पण मग आपल्याला मिळालेले पुरावे ते काय होते? दक्ष डोकं पकडून उभा होता. कार्तिकही सुन्न झाला होता. दक्ष, सत्य काय ते फक्त दीक्षाच सांगू शकते आता. आता झोपलेल्या दीक्षावर नजर टाकत कार्तिक म्हणाला. तो आणि दक्ष दोघेही विचारात हरवले होते. दिवी, स्टॉप इट यार. दिवी, डोंट बी अ स्पॉइल्ड स्पोर्ट्स. येस, वी वन. दिवी, डोंट गो. दिवी, काय झालंय? व्हाय आर यू सो स्टेंड? दिवी. डोक्यात पुसटसे आवाज घुमत होते. डोळ्यांसमोर दुसरं चित्र फिरत होती. अचानक त्यातलं एक चित्र क्लिअर झालं.
आणि दिवी ओरडतच दीक्षा ताडकन बेडवर उठून बसली. तिचा आवाज ऐकून दक्ष आणि कार्तिक धावतच आत आले. दिव्या आणि अनुराधाबाई पण रूमच्या दारात येऊन उभ्या राहिल्या. दोघींच्या चेहऱ्यावर प्रचंड काळजी दिसत होती. दीक्षा, दक्ष तिच्या शेजारी बसला. दक्ष, तो फोटो, हार घातलेला फोटो, दिवी नाही? कसं शक्य आहे हे? दीक्षा दक्षची कॉलर पकडून त्याला विचारत होती आणि बाकी सगळे त्यांच्याकडे पाहत होते. काम डाऊन दीक्षा, काम डाऊन. दक्षने तिला थोपटलं तशी ती शांत झाली आणि त्याच्याकडे पाहायला लागली. तू जे पाहिलंस ते खरं आहे, दक्षने सांगितलं. कसं शक्य आहे हे दक्ष? तो नाही जाऊ शकत. तो असा कसा जाईल? पण तो फोटो या घरात कसा काय? दक्ष, दीक्षाला काहीच कळत नव्हतं. दिग्विजय वसंत कारखानेस, माझा मोठा भाऊ दीक्षा, दक्ष म्हणाला आणि दीक्षा डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहायला लागली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.